नमस्कार सर. नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या प्लॉटवर आलेलो आहे तुम्ही प्लॉट बघू शकता. अतिशय सुंदर असा पेरूचा बाग आणि इकडे एक आपण सुंदर असं पर्माकल्चरचं फळबाग मॉडेल तयार केलेलं आहे. बघू शकता कम्प्लिटली खाली हळद दिसेल, इकडे चिकूचं प्लांटेशन, नंतर फणस प्लांटेशन, त्यानंतर मोसंबी संत्रा, त्यानंतर लिंबू आणि या परिसरात बघाल तर आंब्याच्या बऱ्याचशा व्हेरायटीज आपण इथे लागवड केलेल्या आहे, सदाबहारसुद्धा. तर शेतकरी मित्रांनो, बॅक साईडला आपण ड्रॅगन फ्रूटसुद्धा लागवड केलेली आहे. तर ही सर्व माहिती शेतकरी मित्रांनो, ही सर्व माहिती आपण आपले जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांकडूनच आपण जाणून घ्या. सर, आपली ओळख? नमस्कार, मी श्याम सोनकुसळे, रिटायर्ड एक्स सेवानिवृत्त AGM. आणि रिटायर्ड झाल्यानंतर मी ही आपलं शेतजमीन विकत घेतली आणि 2021पासून हे आपली शेतजमीन आता थोडंसं सेट करायसाठी भरपूर काही मेहनत घेतली सुरुवातीला. आणि ॲग्री रोबो म्हणजे फलभूमी यांच्या कृत मी फळबागाची लागवड केलेली आहे. इथे पुष्कळशा प्रकारचे तुम्हाला हे दिसेल. जवळपास म्हणजे सगळ्या प्रकारचे जे काही मार्केटमध्ये नसेल अशा प्रकारचं मी फळं लावलेलं आहे. यांच्याकडून यांच्या नर्सरीमधून मी फळं आपलं प्लॅन्ट्स नेलेले आहे आणि अजूनही प्लॅन्ट्स जे काही असेल, काल परवा मागच्या आठवड्यात मी ॲव्होकाडो ते वगैरे आणि मसाल्याचे काही पदार्थ मी काही नेलेले आहे इथून, म्हणजे प्लॅन्ट्स नेलेले आहे. तर अशी फळझाडाची आवड माझ्या पूर्वीपासून होती आणि एक शौक म्हणून, म्हणजे इन्कम जनरेट हा भाग वेगळा होता. आणि नाबार्डमध्ये असताना भरपूर काही युनिव्हर्सिटी, राजस्थानच्या सगळ्या युनिव्हर्सिटी आणि महाराष्ट्रातल्या नेमक्या 2-3 युनिव्हर्सिटी मी सुद्धा विजिट केलेल्या आहे. तर ठरल्याप्रमाणे मी आपलं प्लॅनिंग ॲग्रो रोबो यांची टीम, डॉक्टर दीपक हे आणि त्यांचे जे काही 2-3 त्यांचे मित्र आहेत, तर शुभम आणि 2-3 जे काही लोक आहेत, त्यांच्या सहकार्याने त्यांचं शेड्यूल, जे काही मंथली शेड्यूल आहे ते औषधी वगैरेचा शेड्यूल देतात आणि मी आपलं आणत असतो. आणि हे सगळं काही मेंटेनन्स, कटिंग वगैरे योग्य वेळेस काय म्हणतात एप्रिल, मे, जूनच्या दरम्यान ते करायचं आणि पुन्हा झाडं उभे करायची ह्याच्यामध्ये. तर अशा ह्याच्यामध्ये आज आंबा, चिकू, फणस, थोड्याशा मोसंबी आणि पेरू जवळपास 800 ते 900 झाडं आहे. सीताफळाची सुद्धा 500 ते 600 झाडं आहे. आणि ड्रॅगन फ्रूट बाजूला बघताय, आपण जाऊया तिकडे थोडं. तर इथे आपण हे केलेलं आहे, सर ग्रो केलेलं आहे. आपण बघू शकतो काही झाडं सुद्धा वेगवेगळे आहे. हे बघा, आपण पेरूचं जे सेटिंग्स बघू शकतो की जवळजवळ आज हल्ली तरी किती फळ असेल सर एका झाडावर अंदाजे? त्या तारखेला 50च्या जवळपास आहे, पण हे कमी करावं लागेल त्याचं, म्हणजे झाडाचं म्हणजे हे पाहून खालचं म्हणजे हे पाहून बघून. तर जवळपास 50% मी असं कमी करणार आहे जवळपास. बरोबर. म्हणजे 25 मी ॲव्हरेज पकडतो की जवळपास 25 झाडं जर आपलं फळं जर एका झाडाला लागले, जवळपास 800 × 25. सर, आता हा जो आपला फळबाग आपण डेव्हलप केली, ठीक आहे, मला तुमच्याकडून विशेष जाणून घ्यायला आवडेल, तुम्हाला शारीरिक फायदा काय झाला? शारीरिक तर भरपूर काय फायदा झाला. जे मुंबईत असतो किंवा नागपुरात असतो, तर शहरी लाईफमध्ये माझं एवढं वजन कमी झालं नसतं. आणि आता म्हणजे काय की आता मी माझेच फळं, मी ग्रो केलेले फळं मला खायला मिळत आहे, माझ्या फॅमिलीला मिळत आहे, मित्रांना मिळत आहे, काही कॉम्प्लिमेंटरी बेसिसवर देतो त्यांना. यापेक्षा मोठं सुख कुठलं मिळालं का तुम्हाला आयुष्यात? मोठं सुख म्हणजे निसर्ग सौंदर्य. आणि त्या निसर्गाच्या वातावरणात, शहरी वातावरणात मी 40 वर्ष होतो सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात. आणि इथे येऊन माझ्या फक्त इथला घरातला भाजीपाला, इथला मी जो ग्रो केलेला आहे, माझ्या मिसेसनी जो काही ऑर्गॅनिक हे सगळं वापरलं आहे, शेत खराब होऊ दिलेलं नाही युरिया सल्फेटपासून. कधीच आपण ते वापरलेलं ते कधीच वापरलेलं नाही आहे. आणि आम्ही घरगुती भाजीपाला सुद्धा आम्ही आपल्या पद्धतीने इथं बरोबर. सर, चला आपण ड्रॅगन फ्रूट बघूया. शेतकरी मित्रांनो, इथे पण बघू शकता विविध प्रकारच्या आंब्याच्या व्हरायटीज, ब्लॅक मँगोजपासून अनारपासून तर इतर आपण झेंडूची लागवड सुद्धा केलेली होती, बरोबर सर, मागच्या वर्षी? बरोबर. नंतर आणि बघा कोकोनट, डॉर्फ कोकोनट सुद्धा आपण इथे
लागवड केलेली आहे. बघा इथं बरंचसं आता संध्याकाळीचा वेळ झालेला आहे तरीसुद्धा आपण ड्रॅगन फ्रूट बघूया. तर शेतकरी मित्रांनो, ही जी व्हेरायटी आपण लागवड केलेली आहे ही जम्बो रेड व्हेरायटी आहे. आज या व्हेरायटीचं जर फळाची जर वजन बघितलं तर हा वजन जवळजवळ 500-550 ग्रॅमपर्यंत या एका फळाचं वजन जातो. आणि हल्ली प्लॉट अतिशय सुंदर असा डेव्हलप झालेला आहे. हलकी अशी जमीन आहे. तर सर मला सांगा की अंदाजे आता आपलं टोटल किती फळं निघणार असा अंदाज आहे? आता हा पहिला सीझन आहे साहेब. हा बरोबर, हा पहिला सीझन. सीझन 3 वर्षातून म्हणजे आता 2.5 वर्ष झालेलं आहे. बरोबर. आणि पहिल्या सीझन मध्ये जवळपास एका पोलला जवळपास ॲव्हरेज 7 ते 8 आहे. बरोबर. एका आणि पुढच्या नवीन फ्लावरिंग सुद्धा. फ्लावरिंग आता अजूनही येत आहे ना, छोटे छोटे नखा एवढे असे फ्लावर येत आहे. पण बरोबर. आता जे काही दिसत आहे एक सीझन म्हणजे थोडंसं 50चा मी काढलेला आहे, 50 फळाचा, आणि पुन्हा येत आहे. असं जवळपास सप्टेंबरपर्यंत अजून जे काही असेल ते निघू शकते. पण आता सगळं नवीन असल्यामुळे काही कल्पना नाही की पुढच्या वेळेस काय किती निघेल काय निघेल याची काही कल्पना नाही. याच्या आयडियाज वगैरे हे नॉलेज हे तुम्हाला कोण देत असते? हे आता आमचे डॉक्टर दीपक सर देतात आणि त्यांची टीम देतात. मधून येतात, महिन्यातून एक वेळा येतात आणि ते आम्हाला काही म्हणजे अडचणी असल्या, आमच्या अडचणी म्हणजे वाढत्या अडचणी आहे नवीन माणसाला. कधी फळावर म्हणजे बुरशी पकडते, कधी झाडाचं म्हणजे प्लांटेशन बरोबर मॅनेजमेंट बरोबर पाळलं जात नाही. मला एक सांगा सर की ही लागवड साधारण शेतकरी जेव्हा करेल तर त्याला जर याबद्दल माहिती नसेल तर यशस्वी ठरू शकतो का? साधारण शेतकरीचं काम नाही आहे तसं. ह्या याच्यामध्ये नॉलेज थोडंसं प्रायमरी नॉलेज असावं, त्याची आवड असावी माझ्या मताप्रमाणे. आज जो काही मी लावलेला आहे, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. हे मला लावण्याचं म्हणजे हे उद्देश असा पण आहे की आजूबाजूचे 10 शेतकरी रोजचे यायचे आणि त्यांना प्रचार प्रसार करायचा आहे की तुम्ही पण कमी जमिनीमध्ये, कमी क्षेत्राच्या याच्यामध्ये 3 एकरामध्ये तुम्ही चांगलं पीक घेऊ शकता. बाकी कापूस जे ट्रॅडिशनल पीक आहे त्यांच्यापेक्षा जास्त घेऊ शकता. एवढंच त्यांना संदेश देण्यासाठी मी इथं लावलेलं. मला सर एक गोष्ट तुमच्याकडून खरंच जाणून घ्यायला आवडेल. सर आपल्याला माहिती आहे जेव्हा तुम्ही या शेतीमध्ये उतरले होते, एका शेतामध्ये सोयाबीन आणि इतर पिकं घेत होते ते तुम्ही बंद केलेले आहेत. बरोबर आहे, त्यामधला त्रास सगळ्या गोष्टी. परंतु तुम्ही इथे सुद्धा लागवड करत असताना तुम्हाला कुठेतरी निगेटिव्हिटी लोकांकडून मिळत होती, त्यातून तुम्ही कसे सावरले? आता याच्यामध्ये खरं म्हणजे आजच्या कोणी असो, कोणी 100 एकाची कास्तकारी जर करत असेल, ट्रॅक्टरची म्हणा, आधुनिक आपला जे काही लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट जे काही आले शेतीच्या अवजारासहित, त्याचं मॅनेजमेंट जरी पक्कं असेल तर मी चॅलेंज देऊन सांगतो की कॉम्पिटिशन हा फळबागवाला जेवढा करू शकतो तेवढा तो नाही करू शकत 100 एकरवाला. हे मी पुढच्या काळामध्ये सांगतो, आफ्टर 5 इयर्स निश्चितच सांगतो. आज तुम्ही बरेचसे म्हणजे राज्यांमध्ये सुद्धा फिरून आलं तर त्या भागातील जे बागायतदार शेतकरी आहे हे नक्कीच सुदृढ आणि सक्षम झालेले आहेत. परंतु आपल्या विदर्भातला शेतकरी आजही परिस्थिती हलाखीची आहे. आजही आत्महत्येचा रेशो काही कमी होताना दिसत आहे. याच्यासाठी हाच एक ट्रेंड चांगला आहे की कापसाची शेती तुमचं एवढं कॉस्ट येते की तुम्ही त्याचं कधी नोटिंग जर केलं, तुम्ही हिशोब जर केलं तर तुमचा खर्च हा वाढता खर्च आहे. गव्हर्नमेंट तुम्हाला कापसाची किंमत देऊ शकत नाही, नुकसानीत सगळं चाललं जाते मॅनेजमेंट, तरी तुम्हाला त्याची कदर नाही आहे. पण फळबाग हे असं आहे की जर प्रॉपर मार्केट जर मिळालं, प्रॉपर दळणवळणचं समजा डिस्पोजल जर मिळालं, क्विक म्हणजे हे मिळालं की माल जर पेरू आहे, पेरूचं उदाहरण घेतलं तर 3 दिवसाच्या वर जर पेरू जर नाही काढला तर तो पेरू खराब होऊ शकतो. हे एक फार मोठं हर्डल्स आहे. म्हणजे तुम्हाला मार्केट प्रॉपर मार्केट आणि प्रॉपर मार्केटचा तो रेट, हे जर तुम्ही कंट्रोल केलं तर तुमची फळबागा हे जबरदस्त उत्पादन देऊ शकते. आणि याच्यामध्ये जर कोऑपरेटिव्ह बेसिस जर 8-10 लोकांनी मिळून जर मॅनेजमेंट चालवलं ते उत्तम होऊ शकतं. तर मार्केट पॅचअप करणं आणि रेग्युलर मालाची वाहतूक जर स्वतःचं मार्केट आपण तयार करू शकतो. हो, स्वतःच म्हणजे प्रोड्युसर ग्रुप एक ऍग्रिकल्चर फळबागाचा सुद्धा प्रोड्युसर आपण आता चालू करणार सर लवकरच हा विषय. तर बरंचसं तुमच्याकडून आज जाणून घ्यायला आणि शेतकऱ्यांना संदेश पण बरेचसे तुमच्याकडून मिळालेला आहे. तर यासाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. आणि नक्कीच फलभूमी सदैव तुमच्या सोबत राहील. थँक्यू सर. थँक्यू. फलभूमीचे आम्ही आभारी आहोत.
की त्यांच्या याच्यामुळं प्रयत्नामुळं, म्हणजे प्रयत्न जरी म्हणजे गायडन्स फार महत्त्वाचं आहे. नाही तर आमच्यासारखे म्हणजे ढेपाळू शकतात. जर प्रॉपर गायडन्स आणि योग्य वेळेस मदत न मिळाली तर हे करू शकतो. एक मला पुन्हा जाणून घ्यायला आवडेल सर, हां, की आज बरंचसं मार्केटमधलं म्हटलं जातं की हां. रासायनिक शिवाय पर्याय नाही. तर तुम्हाला काय वाटते, रासायनिक सोडून सुद्धा शेती होऊ शकते का? कारण तुमच्या इथे आपण कुठल्याच प्रकारचं रासायनिक निविष्ठा वापरलेला नाही आहे. नाही, इथे आम्ही वर्मी कंपोस्ट वापरलेलं आहे प्रत्येक झाडाला, आणि जे काही आमचं लिक्विड जाते ते सगळं ऑर्गॅनिक जाते आहे. बरोबर, गोकृपा, हां, जीवामृत. गौकृपा, जीवामृत वगैरे आम्ही जे काही नागपूर युनिव्हर्सिटीतून आणतो आम्ही, काही डबक्या ट्रायकोडर्मा, मेटारायझम. ट्रायकोडर्मा वगैरे हं. लिक्विड स्वरूपात आणतो. त्याच्यामुळं जमिनीचं प्रॉडक्टिव्हिटी ही दिवसेंदिवस आणि क्वालिटी वाढते. क्वालिटी वाढ. आमच्या फळबाग, आपल्या ज्या भाज्या आहेत ना, मेथी वगैरे, मिसेस वगैरे, जे काही पालक मेथी, जे धनिया वगैरे जे करते ना, तर त्याची चव आणि मार्केटच्या याची चव मिसेसला माहिती आहे ना. आम्ही तर काय खाण्याशी ठेवतो, पण त्या म्हणतात की बरोबर. इथला भाजीपाला अप्रतिम आहे. हे त्यांचे कॉमेंट्स आहे. बरोबर, बढिया हां. बढिया सर. चला सर, नक्कीच आता हाच प्लॉट आपला एक विशेष आयडियल असेल विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी. आणि नक्कीच याच पद्धतीने जे फलभूमी काम करत आहे की विदर्भातील प्रत्येक शेतकरी हा मजबूत आणि सक्षम व्हावा. त्यातील आमचे एक सोनकुसरे सर, नक्कीच सरांनी म्हणजे सिमेंटच्या जंगलातून जो आता निसर्गाच्या सानिध्यात हा बगीचा फुलवला आहे, यासाठी सरांना खूप आमचा एक सलाम. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद.